सध्या सुप्रीम कोर्टात शिवसेनेसंदर्भातला खटला सुरू आहे, ज्याकडं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आता या केसचा जो निकाल येणार आहे तो एकदम ऐतिहासिक ठरणार आहे. आता सुरुवातीपासून या सुनावणीकडं आणि या खटल्याकडं जर कुणी जवळून अभ्यास केला असेल तर प्रशांत कदम सर. आज तेच प्रशांत कदम सर आपल्यासोबत आहेत शिवसेनेसंदर्भातल्या संपूर्ण खटल्याची चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. नमस्कार. थोडक्यामध्ये स्वागत आहे आपलं. तुम्ही जर आधीपासून या केसला एकदम जवळून फॉलो केलं आहे, स्टडी केलं आहे, एकदम जेन्युइन प्रश्न, पहिलाच प्रश्न, आतापर्यंत जो युक्तिवाद झाला आहे त्यानुसार तुम्हाला असं वाटतं का की हा जो शिवसेनेचा केसचा खटला आहे तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल? खरं तर कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये हे आधी प्रेडिक्ट करणं हे फार अवघड आहे. पण न्यायाच्या बाजूने आपण ज्या गोष्टी बघतोय, 2022ला हा सगळा खटला सुरू झाला. आता आपण 2026मध्ये आहोत आणि दरम्यानच्या काळामध्ये एक निवडणूक होऊन गेलेली आहे. ज्यांच्या अपात्रतेबद्दलचा प्रश्न होता त्या आमदारांची विधानसभा टर्म पण संपली. पहिल्या दिवसापासून हे सरकार इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे, मुख्यमंत्री म्हणून शिंदे अपात्र आहेत असं पहिल्या दिवसापासून म्हटलं जात होतं. तशा पद्धतीचे आरोप पण होत होते, पण शेवटपर्यंत काही झालं नाही. आता अनेकदा असं असतं की कायद्याच्या बाजूनं काय गोष्टी दिसत आहेत याच्यासोबत वेळ जी असते ती सुद्धा खूप निर्णायक एखाद्या प्रकरणामध्ये ठरते आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तेच झाल्याचं आपल्याला दिसते. म्हणजे जर तुम्ही पक्षांतरबंदी कायदा बघितला, जर तुम्ही निवडणूक आयोगाचे सिम्बॉल ऑर्डरबद्दलचे जे अधिकार आहेत ते जर बघितले, तर या सगळ्या केसमध्ये किती लेवलला सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत गेलेल्या आहेत याच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला पडतात. मुळात सगळा घटनाक्रम जो आहे तोच मुळात चुकलेला आहे. अपात्रतेबद्दलचा निर्णय जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असतो. त्याच्यानंतर मग जर त्या निर्णयाबद्दल कुणाला अपील करायचं असेल तर ते कोर्टामध्ये जातात आणि नंतर मग निवडणूक आयोग या सगळ्या संदर्भातला आपला निर्णय देत असतं. इथं काय झालं आहे बघा, इथं सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक आयोगाचा निर्णय आला 17 फेब्रुवारी 2023ला. त्याच्यानंतर 11 मे 2023ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि मग सुप्रीम कोर्ट असं सांगतं, घटनापीठ होतं ते, आणि त्या घटनापीठानं हे सांगितलं की निर्णय घ्यायचा अधिकार जो आहे तो अध्यक्षांना आहे, पण त्या निकालामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या त्याच्याबद्दलची निरीक्षणं कोर्टानं नमूद केली आणि त्याच्यातून पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी ह्याच्यातला जो फरक आहे, आणि पॉलिटिकल पार्टी ही उद्धव ठाकरेंची आहे, शिंदेंनी जो व्हीप नेमलेला होता, गटनेता म्हणून स्वतःची नंतर जी नियुक्ती केली, या गोष्टी चुकीच्या आहेत हे सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हटलेलं होतं. आणि मग नंतर विधानसभा अध्यक्षांचा निकाल 10 जानेवारी 2024ला आला आहे. आता प्रश्न काय आहे की ज्यावेळी अध्यक्षांना आपला स्वतःचा निर्णय द्यायचा होता तेव्हा त्यांनी सुप्रीम कोर्टानं काय सांगितलेलं आहे हे बघणं अपेक्षित होतं आणि त्याच्यानुसार निर्णय खरं तर येणं भाग होतं, पण ते नाही घडलं आणि त्यांनी अतिशय विचित्र अशा पद्धतीचा निर्णय दिला की कुणीच अपात्र नाही आहे. दोन्ही साईडचे पण, म्हणजे शिवसेना पक्ष फुटला, एक फुटरी गट बाहेर पडला. आता ऑब्विसली एक कुठला तरी गट अपात्र ठरेलच, पण दोन्हींचा म्हणजे आमदार कुणीच अपात्र नाही ठरले. उलट त्यांनी शिंदेंना मान्यता दिली पक्ष म्हणून. आता त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की, म्हणजे असं म्हटलं जातं, कपिल साहेबांनी सांगितलं की 3 मुद्द्यांच्या आधारे पक्ष ठरवला जाईल. पहिला म्हणजे विधिमंडळ पक्षातलं बहुमत, दुसरं राष्ट्रीय कार्यकारिणीतलं बहुमत आणि तिसरं संघटनेतलं बहुमत. आता यापैकी विधिमंडळ पक्षातलं बहुमत जे आमदार जास्त होते ते शिंदेच्या साईडने होते, बरोबर. पण जे 2 उरलेले जे गोष्टी होत्या, संघटनेतलं बहुमत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतलं बहुमत, राष्ट्रीय कार्यकारिणीत 160 पैकी सर्व उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते आणि संघटनेत 19 लाख प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते. आता या 3 मुद्द्यांच्या आधारे जर पाहिलं तर 2 मुद्दे ठाकरे साईडने तर एकच शिंदेच्या साईडने. पण निवडणूक आयोगाने असं पाहिलं की जो विधिमंडळ पक्षातलं बहुमत आहे तेच एक पाहिलं आणि पक्षाने चिन्ह शिंदे देऊन टाकलं. जे 2 होते ते त्यांनी पूर्ण म्हणजे बाद करून टाकले. तोच मुद्दा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात हे केला. म्हणजे हे नक्की काय झालं नक्की असं अचानक? निवडणूक आयोगासमोर जेव्हा अशी केस येते तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा तर त्या पक्षाची घटना काय आहे आणि त्या घटनेनुसार कुठला गट किंवा कुठला पक्ष योग्य वागतोय दोन्हीपैकी हे बघायचं असतं. आता या प्रकरणामध्ये गंमत काय झाली आहे की शिवसेनेची घटना पूर्णपणे बाजूला ठेवली गेलेली आहे. जी 2013ची घटना
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर दुरुस्त करण्यात आली, ज्या घटनेमध्ये पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख हे पद मान्य करण्यात आलं, 2013 ला. त्यांची नियुक्ती झाली. हो. आणि नंतर 2018 2018ला तर गंमत अशी आहे की त्या घटनेनुसार एकनाथ शिंदे उपनेते पदावरनं नेते पदावरती आले, म्हणजे एक प्रकारे त्यांचं प्रमोशन याच घटनेनुसार झालेलं होतं. पण इंटरेस्टिंगली म्हणजे कदाचित ज्या कुणी या सगळ्या बंडाची स्क्रिप्ट लिहिली असेल ते पुढं काय करणार आहेत हे कदाचित शिंदेंना पण माहिती नसेल. त्याच्यामुळं तुम्ही बघा की कालच्या म्हणजे जवळपास आता 7-8 दिवस सुनावणी झालेली आहे. वारंवार हे सांगितलं गेलं आहे की 2018च्या घटनेबद्दलचा आक्षेप एका ओळीनं सोडा, एका शब्दानं सुद्धा कधी शिंदेंच्या बाजूनं या सगळ्या संदर्भात बंडाच्या आधी तर सोडाच, बंड जेव्हा तुम्ही करताय आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करताय, तुम्ही निवडणूक आयोगामध्ये केस घेऊन येताय, तेव्हा देखील त्याचा उल्लेख नाहीये. म्हणजे जर समजा घटनेचा प्रश्न आहे तर त्याच्याबद्दल कुणीतरी म्हणायला पाहिजे की ही घटना चुकीची आहे, आम्हाला ही घटना मान्य नाहीये. बरोबर. असं काहीच नव्हतं. मग तरी सुद्धा 2018 आणि 13 या दोन घटना बाजूला ठेवल्या गेल्या आणि डायरेक्ट प्रकरण 1999च्या घटनेवरती येतं. हो. आता आपल्या प्रेक्षकांसाठी हे सांगायला पाहिजे की 1999च का? कारण 1999च्या घटनेनुसार बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख हो. आणि तेव्हा उद्धव ठाकरेंचं काही पद वगैरे नव्हतंच त्या घटनेमध्ये. आता जर समजा घटना आपण बघायला गेलो तर घटनेनुसार हे दिसतंय समोर की उद्धव ठाकरेंचं जे पद आहे पक्षप्रमुख, मग त्यांनीच एकनाथ शिंदेंना नियुक्त केलेलं आहे, त्यांनीच नेता म्हणून निवडलेला आहे. या जर गोष्टी आपण गृहीत धरल्या तर मग निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं देणं अवघड होऊन जातं. म्हणून या दोन घटनांच्यावरती फुली मारली गेली आणि थेट 1999ची घटना. मग हे राहुल नार्वेकरांनी सुद्धा आपल्या निर्णयामध्ये तेच केलं, निवडणूक आयोगानं सुद्धा तेच केलं. ह्याचं कारणच मुळात हे आहे की तोपर्यंत 1999च्या घटनेपर्यंत उद्धव ठाकरेंचं ते पद तिथं नव्हतं. उद्धव ठाकरे 2013ला झाले. मग 13ची आणि 18ची घटना पूर्ण बाजूला ठेवली. मग तुम्हाला असं वाटतं की जाणून बुजून ठेवले गेले सगळे बाजूला? मी म्हटलं तसं म्हणजे कायदा काय सांगतो, जर एखाद्या पक्षाबद्दलचा दावा तुमच्या समोर आलेला आहे, तुम्ही पहिल्यांदा त्या पक्षाची घटना बघितली पाहिजे. इथं ती बाजूला सारली गेली मुद्दाम, आणि ती का सारली गेली याचं कारण हे आहे, हे मी तुम्हाला सांगतोय की म्हणजे कारण जर आपण या घटना बघितल्या 2013 आणि 18च्या शिवसेना पक्षाच्या, तर त्याच्यामध्ये असं म्हणजे स्पष्टच आहे ना अधिकार कोणाचे आहेत. आणि ओव्हरऑल या सगळ्या केसचा मुद्दा काय आहे की केवळ विधानसभेमध्ये निवडून आलेले लोक, ते किती असतील, 4 असतील, 5 असतील, 50 असतील, ते निवडून आलेले लोक म्हणजे पक्ष होत नाही. आपल्या देशामध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही असं गृहीत धरा, उद्या एखाद्या पक्षाचा काय समजा 3 आमदार आहेत असं आपण बघतो, 3 पैकी जर 2 फुटले आणि ते असं म्हणाले की आम्ही विधिमंडळामध्ये बहुमतामध्ये आहोत, आम्ही अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे आणि आता आम्हीच पार्टी आहोत, 3 आमदार हे सगळा पक्ष ताब्यात घेऊ शकतात का? कधी काळी या देशामध्ये भाजपचे 2 खासदार होते 1980च्या दशकामध्ये त्यावेळी. मग त्या 2 पैकी जर एका खासदारानं असं म्हटलं असतं की हा पक्ष आमचा आहे तर चाललं असतं का? राजकीय पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संपवू शकता का? राजकीय पक्ष ही वेगळी गोष्ट आहे आणि राजकीय पक्ष काय करतो, आपल्या संघटनेतल्या काही लोकांना तिकीट देतो आणि त्याच्यानंतर मग मतदार ठरवतात की कोणाला निवडून द्यायचं, कोण आमदार होणार, कोण खासदार होणार, आणि ते तात्पुरते असतात. ते 5 वर्षासाठी निवडून येतात, त्याच्यानंतर काही लोक माजी होतात ना. राजकीय पक्षामध्ये तसं नसतं. राजकीय पक्षाची एक घटना आहे, त्याचा कुणी पक्षप्रमुख आहे, पक्षनेता आहे, वेगवेगळी कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं सगळ्यात मुख्य मुद्दा हा आहे की हे स्ट्रक्चर आपण कुठंतरी त्याला धक्का लावतोय आणि ते फार भयानक असेल. महाराष्ट्राची ही जी केस आहे ना, ती केवळ शिवसेनेपुरती नाही आहे. काही लोकांना असं वाटत असेल की काय आता संपल्या निवडणुका, झालं, शिंदे आमदार आले, त्यांचे परत आमदार निवडून आले, मुख्यमंत्री पण होते, ते आता उपमुख्यमंत्री आहेत. प्रश्न एवढ्या पुरता नाही आहे. या देशामध्ये जर भविष्यामध्ये अशा पद्धतीची पक्षांतरं रोखायची असतील, पक्षांतर बंदी कायदा ज्या उद्देशानं केलेला आहे तो उद्देश जर टिकवायचा असेल तर या प्रकरणातला निकाल जो आहे तो न्यायपूर्ण लागणं आवश्यक आहे. आणि मी मगाशी जर म्हटलं ना की वेळ, जर वेळीच गोष्टी घडल्या असत्या ना तर यातल्या बऱ्याच गोष्टी त्याच वेळी रोखल्या गेल्या. आता इथं अजून एक मुद्दा आहे की कपिल सिब्बल वारंवार म्हणतात की 2022 मध्ये जेव्हा पक्ष फुटला
शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करायचं असतं. म्हणजे त्यांनी आता पण हा जोर धरला की ते आमदारांना आता अपात्र करा, पण ते आमदार तर बहुतांश आमदार परत निवडून आले तर मग त्यावेळेस जे फुटले त्यांना आत्ता अपात्र करून काय होणार आहे? ते ऑलरेडी आता निवडून आलेत ना. अपात्रतेबद्दल एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार जी अपात्रता होते ती फक्त त्या टर्मपुरती असते. म्हणजे ही गोष्ट आता त्या सगळ्या वकिलांना पण माहिती आहे की अपात्रता आता लागू करता येणार नाही आहे. क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन जेव्हा होतं, एखाद्या लोकप्रतिनिधीनं जर समजा असा काही गुन्हा केला की ज्याच्यामध्ये त्याला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, तर त्याचं डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते 6 वर्षांसाठी होतं, ज्या क्षणी त्याची शिक्षा जाहीर झालेली आहे तेव्हापासून. तुम्हाला आठवत असेल राहुल गांधींच्या बाबतीत या डिस्क्वालिफिकेशनची एक नोटीस ओम बिर्लांनी दिलेली होती. गुजरातमधल्या एका व्यक्तीनं कर्नाटकमध्ये त्यांनी जे विधान केलेलं आहे त्याच्यावरनं मोदी आडनावावरून मोदी आडनावावरून आणि मग त्याच्यामध्ये गुजरातच्या कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा दिली आणि मग डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. अर्थात ती पुढे नाही झाली कारण कोर्टानं तो निर्णय थांबवला. तर एक असतं क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन आणि हे या प्रकरणामध्ये आहे 10th शेड्यूलच्या अंतर्गत होणारं डिस्क्वालिफिकेशन. आता तो मुद्दा व्यावहारिकदृष्ट्या खरं तर ज्या क्षणी 2024ची निवडणूक लागली त्याच क्षणी तो संपलेला आहे. पण तरीसुद्धा या केसमध्ये अपात्रतेचं महत्त्व संपत नाही. ते या कारणासाठी, कारण आता मुद्दा काय आहे, निवडणूक आयोगानं दिलेला निकाल जो आहे तो योग्य आहे की नाही याच्याबद्दलचे वाद अजूनही चालू आहेत. अपात्रतेच्या बद्दल तुम्हाला 21 जून 2022 या दिवशी परिस्थिती काय होती, त्या दिवशी शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेले आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय द्यायचा आहे. त्या दिवसानुसार जी स्थिती असेल त्याच्यानुसार मग नंतर निवडणूक आयोगाच्या निकालावरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. कारण निवडणूक आयोगानं निकाल जो दिलाय ना तोच मुळात या आधारावरती की घटनेमध्ये आम्हाला जाता येत नाहीये कारण 2013 आणि 18ची घटना यांची काही नियमानुसार नाहीये, आम्हाला ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी सुद्धा तपासता येत नाहीये, मग आम्ही लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीमध्ये जातो आणि म्हणून त्यांनी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी शिंदेची आहे असं गृहीत धरून निकाल दिलेला आहे. बरोबर. आता जर हे समजा अपात्र ठरले, जरी त्या अपात्र ठरण्याचा व्यावहारिक परिणाम त्यांच्या आमदारकीवरती होणार नसला तरी तो पक्षाच्या एकूण चिन्हावरती आणि जो पक्ष त्यांनी ताब्यात घेतलाय त्याच्यावरती मात्र होणार आहे. कारण त्या क्षणी मग हे अपात्र आमदारांची संख्या वजा करावी लागेल. निवडणूक आयोगाचा निर्णय जो आहे तो आपोआपच चुकीचा ठरतो. म्हणजे ते जर अपात्र ठरले तर शिंदेकडचे आमदार 0 होतात, उद्धव ठाकरेंचे आमदार जास्त होतात आणि त्याच आधारे शिंदेकडे जास्त आमदार आहे म्हणून निवडणूक आयोगानं शिंदेंना पक्षाने चिन्ह देऊन टाकलं होतं. जे आपोआप फिरून मग पक्ष चिन्हाचा निर्णय बदलू शकतो आणि शिंदे तर म्हणजे मग महाराष्ट्राचे पहिले अपात्र मुख्यमंत्री होऊ शकतात अशा प्रकारे. आता अजून याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, नाही मुख्यमंत्री असताना ते अपात्र नाहीच झाले, पण जे अशा पद्धतीच्या गोष्टी करून मुख्यमंत्री पदावरती गेले ते नंतर अपात्र झाले असं आपल्याला म्हणता येईल. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे, निवडणूक आयोग म्हणतो की आमच्याकडे शिवसेनेची 2018ची घटनाच नाही आहे, बरोबर, पण त्याच घटनेमध्ये शिंदेने थोडंफार म्हणजे फेरदुरुस्ती केली आणि स्वतःला मुख्य नेता बनवलं. पण 2018च्या घटनेत शिंदेसाठी किंवा घटनेत मुख्य नेता हे पदच नाही आहे, मग शिंदे मुख्य नेता बनले कसे काय पक्षाचे? म्हणजे कुठून आलं ते पद हा पण प्रश्न आहे. म्हणजे आणि गंमत त्याच्यातली ही आहे की शिंदे काय आरोप करतायत की पक्षप्रमुख हे पद शिवसेनेमध्ये हुकुमशहाचं पद बनलेलं आहे आणि निर्णय जे आहेत ते लोकशाही प्रक्रियेनं होत नाही आहेत. आता त्यांनी जे मुख्य नेता हे पद आणलेलं आहे ते आधीच्या पदापेक्षा जास्त हुकुमशाही प्रवृत्ती असलेलं आणि अधिकार असलेलं आहे. कारण बघा, शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभा बरखास्त करण्याचे अधिकार हे पक्षप्रमुखांना आहेत. इथं काय केलं त्यांनी, स्वतः प्रतिनिधी सभा बरखास्त केली, पक्षप्रमुख पदावरनं उद्धव ठाकरेंना काढलंय ते यांनी आणि स्वतःची नियुक्ती मुख्य नेता म्हणून केलेली आहे. तर हे पद तर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त सुपिरियर झालं. तर हे त्यांनी कुठून केलं? मुख्य नेता हे पद ज्या शिवसेनेच्या घटनेमध्ये नव्हतं ते त्यांनी याच्यामध्ये आणलेलं आहे. आणि मुळात कसं आहे की जर आपण एक लॉजिकली हे सगळं प्रकरण बघायला गेलो, म्हणजे हे का घडत गेलं, आमदारांना मुळामध्ये
इकडून तिकडं जायचं आहे, पण पक्षांतर बंदी कायद्याची फार मोठी अडचण आहे, कारण पक्षांतर बंदी कायद्यामध्ये तुम्ही अशा गोष्टी करू शकत नाही. बरोबर. म्हणून याला असं स्वरूप दिलं गेलं की बघा, हे तर पक्षांतरच नाही आहे, हे लोकशाही अंतर्गत पक्षामध्येच आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही शिवसेना सोडलेलीच नाही आहे, आम्हीच शिवसेना आहोत हो. हे दाखवण्याचा जो प्रयत्न झाला ना, त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणजे आता कालचीच सुनावणी, त्याच्यामध्ये सुद्धा देवदत्त कामत हे सांगत होते की ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा नंतर दावा शिंदेंनी कोर्टामध्ये केला आहे की आम्ही बोलावलेली होती आणि मग त्याच्याबद्दलचे डॉक्युमेंट सुद्धा ते आजवर देऊ शकलेले नाही आहेत, केवळ दावा आहे लिखित स्वरूपामध्ये. म्हणजे या लेवलला जर या गोष्टी होत राहिल्या तर मग आपल्या देशाच्या व्यवस्था, निवडणूक आयोग, त्याच्यानंतर मग विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष, हे सगळं टिकणार कसं? आणि आता अजून माहिती समोर येते, कपिल सिब्बल यांनी सांगितलं की मुख्य नेता स्वतःला बनवलं, ती सुद्धा माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलेली नाही अजून, अशा प्रकारची. मग हे जे मुख्य नेत्याचे जे पद आहे, जे गौड बांगाले, म्हणजे शिंदे यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला म्हणून आम्ही बाहेर पडलो. पण 2018च्या घटनेनुसारच म्हणजे शिंदेंना उपनेता बनवलं किंवा नेता बनवलं, त्यानुसार ते आमदार झाले, मंत्री झाले. मग ती घटना किंवा ते सर्व अवैध असेल, मग शिंदे मंत्री कसे झाले किंवा आमदार, हे त्यांचं पण पद कसं राहिलं? समजा जर तुमचे काही आक्षेप असतील की पक्षामध्ये लोकशाही नाही आहे, पक्ष फार हुकुमशाहीनं चालतोय, तर हे सगळे प्रश्न उपस्थित करण्यासाठी, हा आवाज उठवण्यासाठी तुमच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे, तो तुम्ही पक्षातच वापरला पाहिजे ना. तुम्ही दुसऱ्या बाजूला जाणार, तुम्ही तुमच्या पक्षाचं सरकार कोसळवणार आणि मग तुम्ही दावा करणार की आम्ही कसं पक्षात राहूनच हे करतोय, असं नाही होत. तो प्लॅटफॉर्म कुठला? आजवर म्हणजे मला या सगळ्या प्रकरणामध्ये जे दिसलं ना, शिंदेंचा सगळ्यात भक्कम बचाव हाच आहे की मुळात हे पक्षांतर नाही आहे, आम्ही पक्ष सोडलेलाच नाही आहे, आम्ही फक्त लोकशाहीच्या अंतर्गत पक्षामध्ये आवाज उठवला की हे योग्य नाही आहे. आणि मग त्यांनी ते निमित्त बाहेर जे सांगितलं की शिवसेना काँग्रेससोबत चाललेली होती आणि आम्हाला ते पसंत नव्हतं. आता म्हणजे नंतर सुद्धा जो पक्ष फोडलेला आहे, 6 खासदार फोडलेले आहेत, त्यांच्याबद्दल ते निवडून आल्यानंतर स्वतः शिंदे सांगत होते की मुस्लिम मतावरती निवडून आलेले ठाकरेंचे खासदार आहेत. जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा बरोबर मुस्लिम मतं चालली, तेव्हा तुम्ही याचा विचार करत नाही की हे मुस्लिम मतावरती निवडून आलेले खासदार आहेत. त्यामुळं मुद्दा हा आहे की हा जे हे एक नॅरेटिव्ह द्यायचा प्रयत्न केला गेला की हे 10th शेड्यूलमध्ये म्हणजे इंटरनल डेमोक्रेसीला एक जागा असली पाहिजे, हा जो युक्तिवाद आहे ना, तो इतका भयानक आहे. आणि हे म्हणजे या कायद्यामधल्या पळवाटा शोधण्यासारखं आहे. उद्या जर अशा पद्धतीनं ज्यांनी पक्ष स्थापन केलेला आहे त्यांचे पक्ष हिरावले जाऊ लागले, आणि ते आपल्याला दिसतंय समोर. शिवसेना झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये राष्ट्रवादी झालं, तृणमूल काँग्रेस, इतक्या वाईट पद्धतीनं हा पक्ष संपवला गेला आहे. म्हणजे इतक्या वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येते, ठीक आहे, तुम्हाला मतदारांनी कौल दिलाय सत्ता चालवायला, तुम्हाला राज्य चालवायला, तुम्ही ते करा. पुढच्या महिनाभरामध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष तुम्ही संपवता. 28 पैकी 20 खासदार फुटले डायरेक्ट, आणि त्यांनाच म्हणजे पक्षाध्यक्ष पदावरून काढून दुसऱ्या व्यक्ती येत आहेत. हे कशासाठी? म्हणजे हे करण्याची काय गरज आहे? तर या सगळ्याचं म्हणजे उत्तर जे आहे किंवा या गोष्टी जर कुठं थांबवल्या जाऊ शकतात तर ते या केसमध्ये, शिवसेनेच्या केसमध्ये. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी याच्याबद्दल थोडं जागरूक राहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे की वारंवार या देशामध्ये जेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी होतील, या केसचा हवाला दिला जाईल की या केसनं ती वाट मोकळी करून दिली. तुम्हाला माहिती आहे 1985 मध्ये जेव्हा हा कायदा आला, पक्षांतर बंदी कायदा, तेव्हा या कायद्याचं स्वरूप ठरवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचेच एक व्यक्ती यशवंतराव चव्हाण यांचा एक फार मोठा मोलाचा वाटा याच्यामध्ये होता. कारण संसदेच्या समितीचे ते अध्यक्ष होते जी या सगळ्या संदर्भात काम करत होती. म्हणजे जो कायदा अशा पद्धतीनं पक्षांतर रोखण्यासाठी आणला गेलेला आहे, ज्या पक्षांतराला घटनात्मक पाप, कॉन्स्टिट्युशनल सिन म्हटलं जातं आहे, त्याच कायद्याच्या अन्वये जर तुम्ही अशा गोष्टी करायला भविष्यात वाट मोकळी करून देत असाल तर ते मला असं वाटतंय की आपल्या सगळ्या लोकशाहीला फार घातक आहे. आणि म्हणून ही केस आणि याचं महत्त्व जे आहे ते अजून संपलेलं नाही. यामध्ये ज्यावेळेस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काय निर्णय दिले, म्हणजे त्यानंतर अध्यक्ष झाल्यावर, त्यावर असा आरोप होतो त्यांच्यावरती की त्यांनी प्रत्येक वेळी किंवा जाणीवपूर्वक पक्षपातीप्रमाणे म्हणजे शिंदेच्या साईडने निर्णय दिले. सगळे जे काय आमदार पात्र असतील किंवा बाकीचे म्हणजे शिंदे गटाला त्यांनी पक्ष म्हणून मान्यताही दिली. मग हे त्यांनी जाणीवपूर्वक केल्याचा आरोप होतो त्यांच्यावर. कशामुळे पण
नाही म्हणजे आता अध्यक्षांच्या भूमिकेबद्दल खरं तर पहिल्यापासूनच ठाकरे गट पण कोर्टात सांगत होता की मुळात कोर्टानंच अपात्रतेचा निर्णय द्यावा. हो आता कायद्यानुसार हा निर्णय जो आहे तो सभागृहाच्या अध्यक्षांना घ्यावा लागतो. विधानसभा अध्यक्ष असतील किंवा लोकसभेचे स्पीकर असतील यांना घ्यावा लागतो. पण इथं बघा तुम्ही की जेव्हा निकाल आला सुप्रीम कोर्टाचा 11 मे 2023ला, तेव्हासुद्धा त्याच्यानंतर 2 वेळा सुप्रीम कोर्टाला हे सांगावं लागलं विधानसभा अध्यक्षांना, खडसावावं लागलं की तुम्ही निकाल अजून वेळेवर का देत नाही. 3 महिन्याचा कालावधी दिला होता. मे ते नंतर पुन्हा जानेवारी, म्हणजे किती वेळ त्यांनी काढला या सगळ्यामध्ये. बरोबर. आणि पुन्हा या निकालानंतर सुद्धा जी एक सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये झालेली होती, ज्यावेळी धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश होते, तेव्हा त्यांनी कमेंट केलेली आहे की प्रायमा फेसी विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा घटनापीठाच्या निकालातल्या तत्वांच्या विसंगत दिसतोय. म्हणजे ही केवढी मोठी कमेंट आहे की सरन्यायाधीश असं म्हणतायत प्राथमिकदृष्ट्या आम्हाला त्यांचा निकाल आमच्या निकालाच्या विरोधातला दिसतोय. आता अर्थात मग धनंजय चंद्रचूड नंतर पुन्हा नोव्हेंबर 2024 पर्यंत स्वतः सरन्यायाधीश होते. त्या काळामध्ये ते याची दखल घेऊ शकले असते, पण ते काही झालं नाही. आता तरी किमान ते व्हावं. म्हणजे 2022ला जेव्हा ही सगळी सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायमूर्ती रमण्णा हे सरन्यायाधीश होते. त्याच्यानंतर मग मध्ये ललित आले, मग पुन्हा आपले चंद्रचूड आले, मग पुन्हा थोड्या काळासाठी मला वाटतं एक संजीव खन्ना आले, मग परत भूषण गवई आले, आता सूर्यकांत आहेत. 5-6 सरन्यायाधीश येऊन गेले आणि केस जशीच्या तशी आहे. मध्ये 2-3 निवडणुका झाल्या. हां, तुमच्या चॅनलचं नाव थोडक्यात आहे. थोडक्यात होती ही केस, इतक्या लांब सविस्तर जायची काही गरज नव्हती. म्हणजे खरं तर ज्या दिवशी व्हॅकेशन बेंचनं तो निर्णय दिला सुरुवातीला 2022मध्ये, तिथं सगळ्या केसचा गुंता व्हायला सुरुवात झाली. 27 जून 2022ला सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटानं जेव्हा अपील केलेलं होतं तेव्हा विधानसभाचे उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ, आणि त्यांनी शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्रतेची नोटीस दिलेली होती. अपात्रतेपासून वाचण्यासाठी ते सुप्रीम कोर्टामध्ये आलेले होते. आता बघा की त्यावेळी मग विधानसभा अध्यक्षांचा निर्णय तुम्ही मान्य करायला पाहिजे होतं. तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं कोर्टानं की हा निर्णय जो आहे पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत तो विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष घेऊ शकतात, तो त्यांचा निर्णय आहे. पण तेव्हा व्हॅकेशन बेंचनं काय केलं की 12 जुलैला सुनावणी ठेवली, 27 जूनला. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालांच्याकडे हे लोक जातात आणि राज्यपाल फ्लोअर टेस्ट करायला सांगतात, ती लगेच पुढच्या. त्याच्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंचा गट सुप्रीम कोर्टामध्ये आला. त्यांनी सांगितलं की किमान फ्लोअर टेस्ट 12 जुलैपर्यंत होऊ देऊ नका. 12 जुलैला सुप्रीम कोर्टातली सुनावणी आहे, त्याच्यानंतर काय होतंय त्याच्यावरती ठरवू द्या. पण तेव्हा सुप्रीम कोर्टानं ती थांबवली नाही. फ्लोअर टेस्ट झाली आणि मग ही केस जी आहे ती पूर्णपणे या अशा पद्धतीनं कायद्याच्या सगळ्या कचाट्यात सापडलेली आहे. मग तिथून एकदा मुख्यमंत्री झालेले शिंदे शेवटपर्यंत ते आपली टर्म पूर्ण करत राहिले. फक्त चर्चा होत राहिल्या, पुढं काही नाहीच झालं. पण तरीसुद्धा मी असं म्हणतोय की शिवसेना पक्ष कोणाचा याचा निकाल जो आहे तो अजूनही पलटू शकतो. निवडणूक आयोगाला याचा विचार करावा लागेल, कारण ज्या पद्धतीच्या गोष्टी या सगळ्या प्रकरणात त्यांनी केल्यात त्याला जर आपण एकदा मोकळी वाट करून दिली तर पायंडा जो पडेल तो फार घातक. यामध्ये कपिल सिब्बलने सांगितलं होतं की जे काय आमदार अपात्रता निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाकडे अधिकार आहे घ्यायचा. तो खरंच अधिकार आहे का त्यांना घ्यायचा? तो 100% आहे. म्हणजे कसं आहे, ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अशा पद्धतीनं पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत निर्णय देतात तेव्हा ते एक प्रकारे त्याला काय म्हणूयात आपण, न्यायिक अधिकारामध्ये तो निर्णय देतात. बरोबर. कुठल्याही न्यायिक अधिकाराची समीक्षा ही होऊच शकते, कारण न्याय देणारा तो व्यक्ती जो आहे तो काही म्हणजे पूर्णतः योग्य असेलच असं नाही, आणि ती एक सुविधा असली पण पाहिजे. तशाच पद्धतीनं अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधातले आक्षेप आपल्याकडं सुप्रीम कोर्टामध्ये याच्या आधीही आलेले आहेत. आणि परवा देवदत्त कामत यांनी अक्षरशः त्याची जंत्रीच न्यायालयासमोर सादर केली. अनेक केसेसमध्ये तर न्यायालयानं फर्स्ट इन्स्टन्समध्ये निकाल दिलेला आहे की हा निर्णय चुकीचा आहे. स्वतः न्यायालयानं सांगितलेलं आहे की यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे वगैरे वगैरे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट हे नक्कीच करू शकतं. फक्त असं आहे की आपण बघतोय की ज्यावेळी ही केस चालू झाली त्याच्या आधीच पंजाबमध्ये 7 खासदार फुटलेले आहेत. तृणमूल काँग्रेसचं प्रकरण 1.5 महिन्याच्या आधीच आहे.
असं असताना या सगळ्या प्रकरणांवरती या एका केसचा निकाल परिणाम करणार आहे आणि म्हणून तो जास्त महत्त्वाचा. कपिल सिब्बलांनी शेवटच्या सुनावणीत सांगितलं की पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं. तुम्हाला वाटतं का की या संदर्भात काय होईल, म्हणजे पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल? पर्याय आहे. म्हणजे खरं तर निवडणूक आयोगाकडे जेव्हा पहिल्यांदा केस येते तेव्हाच त्यांनी हे करणं अभिप्रेत असतं. त्यांनी ते काही काळासाठी केलं पण होतं. पण म्हणजे त्या दिवशीचं त्यांचं आर्ग्युमेंट होतं की आमच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे, जी असमानता झाली आहे ती या लेवलची आहे की ते फ्रीजसुद्धा केलं गेलेलं नाही आहे. बरोबर. त्यामुळं पण आता कसं आहे की निवडणूक होऊन गेलेली आहे. 2024च्या निवडणुकीला ते जास्त आर्ग्युमेंट महत्त्वाचं होतं. आता पुढची निवडणूक 3 वर्षानंतर आहे. जो काही निर्णय यायचा आहे तो खरं तर अंतिमच यायला पाहिजे. पण जर पक्ष आणि चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेचं भविष्य काय राहील? म्हणजे त्यांचे 56 आमदार, आता मध्ये खासदार फुटले, 13 खासदार झाले. मग हे खासदारांना म्हणजे आमदारांनी खासदारांचं म्हणजे काय करतील हे नक्की? भाजपात जाण्याशिवाय पर्याय राहील का? दुसरीकडे कुठं जातील? कारण हे सगळे ऑब्वियसली आधी आता याच्यामध्ये महत्त्वाचं हे की हे सगळे आमदार खासदार का फुटले, सत्ता वगैरे, महाशक्ती, त्यावेळी महाशक्ती हा शब्द खूप प्रौढ झाला होता, एकदम म्हणजे प्रचलित झाला होता. हे सगळे सत्तेसाठी गेले हे तर मान्य करायला हवं. मग जर शिंदेकडून पक्ष चिन्ह गेलं तर हे काय करतील? शिंदेसोबत राहतील, जातील? शिंदेचं भविष्य काय राहील? शिंदेंच्याकडनं पक्ष आणि चिन्ह गेलं तर ते राजकीयदृष्ट्या अनाथ होतील एकनाथचे. त्यामुळं पण त्यांच्याकडे पर्याय वेगवेगळे आहेत. म्हणजे अमित शहा त्यांना अनाथ होऊन देतील का? त्यांची एकमेव आशा अमित शहाच आहेत. त्यामुळेच तुम्ही बघताय की प्रत्येक वेळी काही घडलं आणि त्याच्यामध्ये पण एक वेगळा म्हणजे कॉन्सिक्वेन्स आहे की ज्या वेळी सुप्रीम कोर्टामध्ये काहीतरी महत्त्वाचं असतं त्याच्या आसपास शिंदे दिल्लीमध्ये असतात. ते म्हणजे त्याचं काय कोड आहे ते अजून कळलेलंच नाही आहे. पण राजकीयदृष्ट्या फार मोठी उलथापालथ होईल जर अशा पद्धतीनं निर्णय लागला तर. आणि कुठंतरी कायद्याचं राज्य आहे, कायदा शिल्लक आहे याची जाणीव होण्यासाठी खरं तर या गोष्टी आवश्यक आहेत. शेवटचा प्रश्न, कपिल सिब्बलाने जो पूर्ण युक्तिवाद केला याच्यामध्ये तुम्हाला किती दम वाटतोय या सगळ्या युक्तिवादामध्ये? नाही म्हणजे कपिल सिब्बल यांची युक्तिवाद करण्याची जी शैली आहे ती फारच म्हणजे प्रभावी आहे. अर्थात अनेकदा वकील वेगवेगळ्या केसेसमध्ये युक्तिवाद करत असतात. वकिली किंवा न्यायाचा मुद्दा हा काही भावनिक होण्याचा विषय नाही आहे. तिथं तुम्हाला फॅक्ट्स बघावे लागतात, तिथं तुम्हाला कोर्टाच्या समोर काय आहे हे बघावं लागतं. पण तरीसुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी युक्तिवाद केलेला आहे, 78 वर्षांचे आहेत आत्ता कपिल सिब्बल. त्यांच्या समोर बसलेले न्यायमूर्ती त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असतात. पण तरीसुद्धा आपण बघतोय की एक व्यवस्था जेव्हा चालते तेव्हा ते कशा पद्धतीने त्यांना आदर देऊन, त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी ऐकून त्यांच्या युक्तिवाद करत असतात. या देशामध्ये अशा पद्धतीच्या प्रखर बुद्धिवान अशा वकिलांची एक परंपरा राहिलेली आहे की जे अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट खूप शार्पली करत आलेले आहेत. त्यामुळं जेव्हा जेव्हा पक्षांतरबंदी कायद्याचा विचार, इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा कपिल सिब्बल यांचा हा जो युक्तिवाद आहे या संपूर्ण केसमधला तो देश नक्कीच म्हणजे त्याची नोंद घेईल. इतक्या पॅशनेटली त्यांनी हा युक्तिवाद केलेला आहे. म्हणजे तसे तर ते म्हणजे नेते पण आहेत, ते राज्यसभेवरती सुद्धा काँग्रेसकडनं कधी काळी गेलेले आहेत, आता समाजवादी पक्षाकडनं त्यांच्या मदतीनं ते गेलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये घटनेबद्दलची आपली निष्ठा, तत्वांबद्दलची आपली तळमळ हे त्यांनी कमी होऊ दिलेलं नाही आहे. आणि ते आता म्हणतायत म्हणजे या सगळ्यामध्ये की आता ही केस उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी राहिलेलीच नाही आहे. ती केस सत्य विरुद्ध एकनाथ शिंदे अशी झालेली आहे आणि मी सत्यासाठी लढतोय, कारण मला ते उद्धव ठाकरे गटाला पण कॉन्फिडन्स आलाच ना. उद्धव ठाकरेंमध्ये वक्तव्य केलं होतं की काहीही झालं तरी निकाल आपल्या साईडने लागेल, एकतर पक्षचिन्ह गोठवलं जाईल किंवा आपल्यालाच मिळेल. म्हणजे त्यांना पण हा कॉन्फिडन्स आलेला आहेच. पण याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे वकील महेश जेठमलानी ते पण काहीतरी युक्तिवाद करतीलच ना. नाही, नीरज किशन कौल आहेत, त्याच्यानंतर महेश जेठमलानी आहेत, त्याच्यानंतर मुकुल रोहतगी आहेत जे महाशक्ती पण निवडणूक आयोगाकडनं, महाशक्ती आहे, आणि प्लस हरीश साळवे. हरीश साळवे यांनी सत्ता संघर्षाच्या मागच्या सुनावणीच्या वेळी पण युक्तिवाद केला होता. अर्थात युक्तिवाद कसं असतं की वकिलाला समोर काय आहे हे बघावं लागतं, त्याच्यानुसार त्याला त्याच्यातला स्ट्रॉंग मुद्दा जो आहे तो काढून प्रेझेंट करावा लागतो. शिंदेच्या बाजूनच सुद्धा वकील ते करतीलच, पण घटना काय सांगते, घटनेच्या जवळ जाणारी कुठली गोष्ट आहे याचा विचार शेवटी करावा लागेल. जर पूर्ण निकाल विरोधात गेलाच तर तुम्हाला वाटतं का मोदी, शहा किंवा जे आपण आतापासून बोलतोय की महाशक्ती त्यांना सांभाळेल का शिंदेंना नक्की, किंवा उपयोग करून जसं
म्हणजे नाही, सत्तेसाठी सगळं केलं सगळ्या गोष्टी, आणि जर निकाल विरोधात गेला तर शिंदेंना ते सांभाळतील का? म्हणजे कसं आहे की कुठल्याही पक्षाला राजकीयदृष्ट्या सुद्धा स्वतःची एक इमेज सांभाळावी लागते. म्हणजे भविष्यामध्ये जर तुमच्यासोबत कोणी यायचं असेल तर म्हणजे लोक विचार करतील ना की यांनी तात्पुरता किंवा हवा तेवढा वापर करून घेतला आणि नंतर सोडून दिलं. त्यामुळे अशा पद्धतीच्या सगळ्या नॅरेटिव्हचा विचार ते सुद्धा करतील, पण तो काही आपला प्रश्न नाही आहे. म्हणजे आपल्याला बघावं लागेल की या देशामध्ये कायद्यानुसार गोष्टी होत आहेत की नाहीत. त्यामुळं ते होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद. तर हे होते प्रशांत कदम सर. जे काय शिवसेनेच्या संदर्भातला सध्या सुप्रीम कोर्टात म्हणजे खटला चालू आहे, तो सध्या पूर्ण देशात गाजतोय, आणि या एका खटल्यावरून पुढचं पक्षांतर बंदी कायदा असेल, पुढचे जे राजकारण असेल, यावर खूप इम्पॅक्ट करेल. कारण हा एक पक्ष फुटला तर पुढे राष्ट्रवादी फुटली, आम आदमी पार्टी फुटली, तृणमूल काँग्रेस फुटली. आता या एका पक्षाच्या निकालावरून या सर्व पक्षांचं भवितव्य ठरणार आहे. त्याच्यामुळं आता हा निकाल काय लागतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही आलात. थँक्यू.